जय महाराष्ट्र. मी रुशाली यादव सारंग. लग्न म्हणजे दोघं एकत्र येणं नव्हे, तर लग्न म्हणजे दोन कुटुंब एकत्र येतात. मात्र सर्व काही सांभाळत असताना लग्न झाल्यानंतर नवरा बायकोमध्ये तू मेमे तर होतेच. वाद होतात, भांडणं होतात. तर कधीतरी असह्य झालंय असं म्हणत अगदी टोकाचा निर्णय घेतला जातो आणि तो म्हणजे घटस्फोट. आता घटस्फोट हवा असणाऱ्या दाम्पत्यासाठी मद्रास हायकोर्टानं एक महत्त्वपूर्ण निर्णय दिलाय. जर दोघांनाही घटस्फोट हवा असेल तर त्यामागची कारणं न्यायालयाने विचारू नये असा महत्त्वपूर्ण निर्णय हायकोर्टाने दिलाय आणि याच वेळेला न्यायालयानं दोघांच्याही भावनांचा आदर करून त्यांना घटस्फोट द्यावा असंही म्हटलंय. त्यामुळे एक प्रकारे वेगळं होण्याचा निर्णय घेतलेल्या जोडप्यांसाठी हा दिलासाच म्हणावा लागेल. घटस्फोटामुळे होणाऱ्या मानसिक त्रासात कारणं विचारून भर घालू नये असंही न्यायालयानं सूचित केलेलं आहे. घटस्फोट घेणं हा निर्णय जोडप्यांसाठी कठीण निर्णय असतो. या दरम्यान त्यांना प्रचंड मानसिक तणाला आणि त्या अनुषंगानं येणाऱ्या त्रासाला सामोरं जावं लागतं. घटस्फोटाच्या कारणांची उजळणी कोर्टासमोर जर करावी लागली नाही तर ही प्रोसेस नक्कीच सोपी होणार आहे. मात्र ही प्रोसेस नक्की कशी सोपी होऊ शकते, काय एक मानसिक ताणतणाव असतो, या सर्व विषयांवर आपल्याला चर्चा करायची आहे. माझ्यासोबत आपल्या स्टुडिओमध्ये आहेत पूनम खैरनार, ज्या काउन्सिलर आहेत, आणि शिवाय ॲडव्होकेट गणेश सोवनी आहेत, जे हायकोर्टामध्ये वकील आहेत. मी सुरुवातीला सोवनी सरांकडे जाते. सोवनी सर, मद्रास हायकोर्टानं हा जो निर्णय दिलेला आहे त्याच्याकडे तुम्ही कशा पद्धतीने पाहता? मद्रास उच्च न्यायालयाचा जो निर्णय आलेला आहे तो मुळात तामिळनाडूमध्ये तिरुनेलवेली नावाचं जे गाव आहे, जिल्हा आहे, जिथे कौटुंबिक न्यायालय आहे. मदुराईपासून 150 किलोमीटर अंतरावरती आहे तिरुनेलवेली. आणि तिथे एका जोडप्यानी एक विवाह विच्छेदनाचा संमतीने, ज्याला आम्ही आमच्या कायद्याच्या भाषेत 13B हिंदू विवाह कायद्याच्या अन्वये दाखल केलेला संमतीने घटस्फोटीचा अर्ज म्हणतो तो केलेला होता. आणि त्याची पार्श्वभूमी थोडीशी अशी होती की मे 13 त्यांचं लग्न झालं. जेमतेम 14 महिने म्हणजे जुलै 14पर्यंत ते एकत्र राहिले आणि नंतर ते विभक्त झाले. त्यांचे आचार विचार, जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन हा भिन्न होता. बऱ्याच छोट्या मोठ्या गोष्टींवर त्यांची किटपिट होत होती, भांडणं होत होती. आणि शेवटी त्यांनी परस्पर संमतीने ठरवलं की आता आपलं काय विवाहाचा गाडा जो काय तो पुढे हाकताना शक्य नाही. त्यामुळे त्यांनी संमतीने तो निर्णय विवाहाचा विच्छेदनाचा घेतला आणि कौटुंबिक न्यायालयामध्ये याचिका दाखल केली. आणि 6 महिन्याचा जो कूलिंग पिरियड जो असतो तो कूलिंग पिरियड गेल्यानंतर 180 दिवस गेल्यानंतर जे प्रकरण सुनवाईला आलं तेव्हा कौटुंबिक न्यायालयाच्या माननीय न्यायमूर्तींनी केवळ त्याच्यामध्ये कोणत्या कारणापरत्वे आमचं जमत नाही, कुठल्या गोष्टींवरती आमचे मतभेद आहे हे तुम्ही त्याच्यामध्ये उद्धृत केलेलं नाही, एवढ्या एका मुद्द्यावरती त्यांचा अर्ज जो आहे तो फेटाळला. जरी तो संमतीचा असला, त्याच्यामध्ये कुठलाही दबाव, प्रेशर वगैरे, प्रलोभन वगैरे कुठली गोष्ट नाही अशी. मग हे कुटुंब जे आहे ते मद्रासच्या उच्च न्यायालयामध्ये गेलं. म्हणजे मदुराईलाच खंडपीठ आहे मद्रास उच्च न्यायालयाचं. तर त्या उच्च न्यायालयाचा निर्णय असा आहे की कौटुंबिक न्यायालयाला कोणत्या कारणास्तव कुठलंही जोडपं संमतीने घटस्फोट घेत आहे, त्याची कारणं काय, त्यांच्या विवाह फेल्युअर होण्याचं कारण काय, विवाह त्यांचा नीट जुळू शकला नाही याचं, तर हे विचारायचा उद्योग खटाटोप किंवा उपद्व्याप, थोडक्या बोलीभाषेत बोलायचं झालं तर, हा कौटुंबिक न्यायालयाने करू नये. जर त्यांनी परस्पर विचारांनी, जर दीर्घ विचारांनी निर्णय घेतलेला असेल तर तो त्यांचा निर्णय घेऊ द्यावा. म्हणून तिरुनेलवेली कौटुंबिक न्यायालयाची जी काही हुकूम जो होता तो त्यांनी फिरवला आणि असे त्यांनी हे आदेश याच्यामध्ये किंवा एक मत व्यक्त केलेलं आहे. आणि हायकोर्टाचा जो निर्णय असतो तो त्या राज्यांमधल्या सर्व न्यायालयांवरती बांधील असतो. तो कदाचित मद्रासचा निर्णय मुंबई उच्च न्यायालय असाच व्ह्यू घेईल असं काही नाही आहे त्याच्यामध्ये. ही अशी त्याची पूर्वपीठिका आहे या सर्व प्रकारची. सर, एक सरळ साधा प्रश्न, म्हणजे घटस्फोट म्हटलं की काही जणांच्या डोक्यामध्ये अजूनही असतं की घटस्फोट म्हणजे खूप लांब आणि लचकटी, खूप मोठी प्रक्रिया असते. त्याच्यामुळे परस्पर संमतीनंच आपण बाबा वेगळं राहूया. कधी कधी कोर्टाची पायरी सुद्धा चढत नाहीत ज्यांना वेगळं राहायचं असतं ते. खरंच घटस्फोटाची प्रक्रिया एवढी किचकट आहे? बिलकुल नाही किचकट. मी तर उलट म्हणतो की जिथे जिथे कौटुंबिक न्यायालय स्थापन झालेले आहेत, कौटुंबिक न्यायालयाचा कायदा आपल्याकडे 1984 साली आला आणि या कायद्यामध्ये कौटुंबिक न्यायालय जी काही स्थापन झाली, कारण मुळात पूर्वी त्याच्या अगोदर जी घटस्फोटाची जी प्रक्रिया आहे ती दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर, ज्याला आम्ही इंग्लिशमध्ये सिव्हिल जज सिनियर डिव्हिजन म्हणायचो, यांच्याकडे ते अधिकार होते. परंतु त्यांच्याकडे मिळकतीची म्हणा अन्य विविध विषयांचे त्यांच्याकडे दावे असतात. त्यामुळे अशा तऱ्हेच्या वैवाहिक प्रक्रियेला त्यांना वेळ पुरेसा मिळत नसे. म्हणून ही विशेष न्यायालय स्थापन करण्यात आली की ज्या शहराची लोकसंख्या सेन्ससनुसार 10 लाख आहे, तर महाराष्ट्रामध्ये आज जवळजवळ 10 एक ठिकाणी, अगदी अकोला वगैरे इकडे अमरावती इथे सुद्धा कौटुंबिक न्यायालय आलेली आहेत. तर ह्याच्यामध्ये देखील दिवाणी फॅमिली कोर्ट ॲक्टमध्ये अशी एक तरतूद आहे कलम 9 मध्ये
त्यांनी असं म्हटलेलं आहे की कौटुंबिक न्यायालयाने सुद्धा जरी कोणतंही त्यांच्याकडे जोडपं हे घटस्फोटा विवाह विच्छेदनासाठी जरी आलं तरी त्या कोर्टाने त्या न्यायाधीशांनी त्यांना एकत्र आणण्यासाठी त्याच्यामध्ये ड्युटी ऑफ द फॅमिली कोर्ट टू मेक अ एफर्ट्स फॉर सेटलमेंट अशा तऱ्हेची कायद्यामध्ये तरतूद प्रावधान कायद्यामध्येच त्यांनी अंतर्भूत केलेलं आहे. त्यामुळे घटस्फोट आला आणि तो मेकॅनिकली दिला असं होणार नाही. आणि कोर्टाला एका गोष्टीची खातरजमा करायची असते की जो घटस्फोट मागायला जी लोकं आलेली आहेत त्याच्यामध्ये कुठल्याही स्वरूपाचा काही फ्रॉड वगैरे नाही आहे ना. तर थोड्याशा नंतरच्या कालावधीनंतर मी विस्तृतपणे बोलतो. बरोबर. तुम्हाला हा प्रश्न विचारण्यामागचा उद्देश फक्त एवढाच होता कारण की काही प्रतिक्रिया अशा आलेल्या होत्या की घटस्फोटाची प्रक्रिया खरंच एवढी किचकट आहे का, कोणी विभक्त व्हावं, दोन जीवांनी वेगळं व्हावा हा मुळीच उद्देश नाहीये. मात्र जो मद्रास कोर्टानं हा निर्णय दिलेला आहे त्या निर्णयानंतर ज्यांना घटस्फोट घेऊन वेगळं व्हायचं आहे त्यांची मानसिकता त्यावेळेला नेमकी कशी असते, त्यांचे काही विचार किंवा त्यांचा जो समज असतो तो बदलण्याचा प्रयत्न कशा पद्धतीने केला जातो हे सुद्धा आपल्याला जाणून घ्यायचं आहे. मी पूनम खैरनार यांच्याकडे जाते. पूनमजी, ज्या वेळेला नमस्कार, ज्या वेळेला घटस्फोट घ्यायचा असतो एखाद्या कपलला तर त्यावेळेला अशी ही दोघं जण ज्या वेळेला तुमच्याकडे येतात त्यावेळेला पहिलं तुम्ही त्यांना काय सांगता, म्हणजे काय समजवता, तुम्ही काय माहिती जाणून घेता? काउन्सिलरचं काम असतं समोरच्या व्यक्तीला समजून घेणं, बरोबर, त्याला ॲडवाईस करणं नाही. कारण तो ऑलरेडी काहीतरी निर्णयाला पोहोचला असतो, तिच्यानंतर तो समोर येऊन आपल्याकडे मदत मागण्याचा प्रयत्न करत असतो. मदत मागताना पहिलं तो नवरा किंवा बायकोशी त्याचं बोलणं झालेलं असतं, नंतर मग घरातल्या व्यक्तींबरोबर त्याचं बोलणं झालेलं असतं, फ्रेंड्सबरोबर बोलणं झालेलं असतं, कुठेतरी कोलिग्स पण इन्व्हॉल्व्ह होतात, नेबर्स इन्व्हॉल्व्ह होतात आणि मी घेत असलेला निर्णय बरोबर आहे की नाही संभ्रम निर्माण होतो. मग आता मला कोण मदत करणार? समबडी हू शुड बी अनबायस्ड, जो माझी बाजू नाही घेणार, नवऱ्याची बाजू नाही घेणार, पण दोघांसाठी योग्य. कारण ह्याच्यानंतर पुन्हा फ्युचर आहे. बरोबर, डिवोर्स जरी झाला तरी तिच्यानंतरही मला जगायचं आहे. तेव्हा काउन्सिलिंगमध्ये ही लोक येतात. हीच काउन्सिलिंगमधून जेव्हा ते येत असतात तर पहिला प्रश्न जो निर्माण होतो स्वाभाविकच आहे की जेव्हा तुम्ही एकमेकांना निवडता लग्न करायला तर मला ते येऊन विचारत नाहीत. बऱ्याचदा तुम्ही घरातही ते सरळ सांगता की आम्हाला लग्न करायचं आहे. बरोबर. तेव्हा तुमच्या दोघांमध्ये तुम्ही लग्न का करणार हा प्रश्न जसं कोणी विचारत नाही, स्वाभाविकच ते डोक्यामध्ये येतं की आम्हाला तर जेव्हा वेगळं व्हायचं आहे तर तो आमचा निर्णय आहे ना, आपसूक आम्ही ठरवलेला आहे, काहीतरी घडलंय ते वाढवायचं नाहीये. बरोबर, वाढवायचं नसेल तर ते शांतीमध्ये आम्हाला बाहेर पडायचं आहे. त्यानिमित्ताने जेव्हा ते काउन्सिलिंगमध्ये येतात, फर्स्ट इज एक्सेप्टन्स. चुकलो, कुठेतरी आमचं चुकलं, त्याच्या पुढे काय तर आम्हाला नाही राहायचं एकमेकांबरोबर. ठीक आहे, मग नाही राहायचं ते ह्यातून बाहेर कसं तुम्हाला पडता येईल? बाहेर पडताना ज्या तुमच्या पाठच्या आठवणी आहेत, पास्ट, तिच्यात काही जर वाईट आठवणी असतील तर त्या सोडून ज्या काही गुड मेमरीज आहेत, चांगल्या आठवणी ज्या तुम्ही एकमेकांच्या बरोबर बनवलेल्या आहेत त्या घेऊन तुम्हाला पुढे जायचं आहे. तिथं मेंटल स्टेबिलिटी आणण्याचं काम ॲज अ काउन्सिलर आमचं असतं. तिच्यानंतरच्या डिसिजनवरती ऑफकोर्स डिसिजन जो घेतो त्याची रेस्पॉन्सिबिलिटी आहे. डिसिजन पॉझिटिव्ह हो किंवा निगेटिव्ह हो, ही हॅज टू टेक द रेस्पॉन्सिबिलिटी. तिथपर्यंत आणून उभं करण्याचं काम आमचं. बरोबर. म्हणजे हे काउन्सिलिंग करताना कधी असं झालेलं आहे, म्हणजे हा तुमचा अनुभव जाणून घ्यायचा आहे की तुम्ही काउन्सिलिंग करताय आणि त्याच्यानंतर आता जसं तुम्ही सांगितलं की चांगल्या आठवणी ज्या आहेत त्या घेऊन तुम्ही पुढे जा. मात्र कधी असा एक अनुभव तुमचा आहे का की तुम्ही ज्या वेळेला काउन्सिलिंग करता आणि त्यावेळेला त्या दोघांना रिअलाइज झालेलं आहे की अरे आपण वेगळं न झालेलंच बरं, असा कधी अनुभव आलाय तुम्हाला? येस, काउन्सिलिंगचं कामच हे आहे की तुम्ही जोही निर्णय घेणार आहात तिच्यावरती जेव्हा तुम्हाला आमच्याकडून थर्ड पार्टी व्ह्यू जेव्हा मिळतोय त्या व्ह्यूमधून तुमचा आरसा तुम्ही निहाळताना तुम्ही स्वतःला एक चान्स देऊ शकता का? कारण हा जो 6 महिन्याचे पिरियड आहे पिटिशन फाईल केल्यानंतर, तो 6 महिन्याचे पिरियड तोच आहे. पण तो इंट्रोस्पेक्शन तुम्ही स्वतः करत असता आणि स्वतः करताना माझ्या चुका मला दिसत नाहीत, मला फक्त समोरच्या पार्टीच्या चुका दिसत असतात. इन काउन्सिलिंग दोघांना समोर बसवून दोघांच्या चुका जेव्हा समजून यायला सुरुवात होते तेव्हा तो दोघांचा निर्णय बनतो की चला लेट अस गिव्ह वन मोर चान्स. तो चान्स जेव्हा ते देत असतात तेव्हा ते बाजूच्या कोणालाही माहिती नसतं की ते काहीतरी त्यांच्या लग्न विवाहामध्ये काहीतरी गडबड झालेली आहे. ती गडबड ते सॉर्ट आउट करण्यासाठी काउन्सिलरकडे गेलेले आहेत. एथिकली काउन्सिलर के नॉट गिव्ह आउट इन्फॉर्मेशन. आम्ही इन्फॉर्मेशन ह्याच्याकडे काय घडलं, त्याच्याकडे काय घडलं, रस्त्यावरती भेटला तर आम्ही सांगू नाही शकत अरे हा माझ्याकडे ह्याच्यासाठी आलेला होता. त्यामुळे ते प्रायव्हसी ट्रस्ट फॅक्टर त्यांना मिळतो. आणि त्यातून येस बऱ्याचदा असं होतं की ते स्वतःला एक चान्स द्यायला तयार होतात. तो चान्स ते वर्कआउट करण्याचं त्यांचं स्टिप्युलेटेड टाइम पिरियड ज्याच्यामध्ये आम्ही त्यांच्यावर काम करतो. बरेच एक्सरसाइजेस असतात जे त्यांच्याबरोबर शेअर केले जातात, होमवर्क पॅटर्न्स क्रिएट केले जातात. माझ्याबरोबर ते 1 तास बसणार आहेत किंवा जास्तीत जास्त 50 मिनिटं बसणार आहेत. बाहेर जाऊन खेळायचं आहे ना, ते खेळताना नवरा बायको दोघं एकमेकांबरोबर ते रिलेशनशिप क्रिएट करण्याचा प्रयत्न करत असतात.
मग तो निर्णय येस बऱ्याचदा असं झालेलं आहे ज्यामध्ये आम्ही ते पॅचअप करू शकलेलो आहोत. लग्न पुढे जे विस्कटीत होण्याची शक्यता वाढते. म्हण आहे ना, कधीही डॉक्टरांची, वकिलांची आणि पोलिसाची पायरी चढायची नाही, ती कोर्टाची पायरी चढू नये असं म्हणतात. आता सरांना कदाचित ते थोडंसं वेगळं वाटेल, पण म्हण आहे हे तर सरांना पण माहिती आहे. हा हा. कारण ते कधी कधी काय होतं की आता जरी आम्ही म्हणत असलो की घटस्फोट झाला सोपा, मात्र जेवढं बोलण्यासाठी ते सोपं आहे तेवढं ते नाहीये. कारण दोन जीव ज्या वेळेला एकत्र येत असतात, दोन व्यक्ती एकत्र येत असतात. आपल्याकडे कुटुंब पद्धती हिंदू धर्मामध्ये आपण म्हणतो की दोन फक्त व्यक्ती एकत्र येत नाही, तर दोन कुटुंब एकत्र येत असतात. सर, कधी असं झालेलं आहे का की एखादा कपल तुमच्याकडे आलेला आहे, आम्हाला घटस्फोट घ्यायचा आहे हे म्हटल्यानंतर आम्ही आमच्या कुटुंबियांची परवानगी घेतलेली किंवा त्यांच्यासोबत आम्ही डिस्कस केलेलं आहे, आम्हाला वेगळं व्हायचंय, आम्हाला विभक्त व्हायचंय, मग तुम्ही ज्या वेळेला ही केस हातामध्ये घेता त्यावेळेला तुम्ही कुटुंबियांपैकी कोणाशी बोलणं करता का, किंवा ती केस लढण्यासाठी तुम्ही कशा पद्धतीनं हालचाल तुमच्याकडून होते? त्याच्यामध्ये त्यांचं मूळ जे दुःखाचं जे कारण आहे की ज्या मुद्द्यावरनं त्यांचं पटत नाही, जो वारंवार संघर्ष होतो, त्या मुद्द्याच्या मुळापर्यंत जायचा आम्ही प्रयत्न करतो. आणि थोडंसं आपण आता टेक्नॉलॉजीच्या युगामध्ये आहोत. अलीकडच्या काळामध्ये खास करून 2000च्या पुढे घटस्फोटाचं प्रमाण प्रचंड वाढलेलं आहे, याच्याबद्दल काहीही शंका नाही. म्हणजे आता काही दिवसांनी घटस्फोट हा रिटेल दुकानातनं जाऊन एखादी वस्तू आणावी इतका आता लोकांना इतका सोपा वाटायला लागला आहे. वस्तुस्थिती तशी नाही आहे. आणि त्याचं एक कारण असं आहे की मोबाईल संस्कृती जी आता आपल्याकडे आलेली आहे. मध्यंतरी एक असा सर्वे आलेला होता की बंगलोर शहरामध्ये, जे भारताची IT कॅपिटल म्हणून जे मानलं जातं, त्या बंगलोर शहरामध्ये घटस्फोटाचं प्रमाण इतकं प्रचंड वाढलेलं आहे की IT क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांमध्ये हे तर प्रमाण खूपच वाढलेलं आहे. आणि त्याचं काही अंशी व्हॉट्सअप असेल, काही अंशी फेसबुक असेल, त्याच्यामधून निर्माण होणारे संशय. माझ्या बायकोला रात्री 1:30-2:30 वाजता व्हॉट्सअपवरती मेसेज येतात, माझ्या नवऱ्याला कोणतरी पहाटे फोन करतं मी झोपलेली असताना वगैरे. अशा तऱ्हेनं एकदा ते संशयाचं भूत एकदा डोक्यावरती शिरलं की मग त्याची शेवटी जी परिणिती जी आहे ती मग हात उगारण्यापर्यंत होते, भिंतीवरती लोटण्यापर्यंत होते. म्हणून डोमेस्टिक व्हायलन्स ॲक्टमध्ये जे काही कौटुंबिक हिंसाचाराच्या ज्या काही घटना आहेत की ज्या काही व्याप्ती जी आहे, त्याच्यामध्ये पत्नीचे केस धरणं, तिला भिंतीवरती आपटणं, तिला विविध तऱ्हेची वाईट वागणूक देणं, ह्या सर्व गोष्टी कौटुंबिक हिंसाचारामध्ये आलेल्या आहेत. आणि हल्ली मुलींना देखील स्वायत्तता खूप आलेली आहे. त्यांच्या शिक्षणामध्ये प्रमाण अतिशय कौतुकास्पदरित्या वाढलेलं आहे. त्यामुळे त्याला आर्थिक स्वायत्तता देखील आलेली आहे. त्यामुळे बरेच वेळा आपण असं बघतो की कधी कधी मुली घटस्फोटाच्या निर्णयाला प्रथम तयार होतात. म्हणजे प्रथम हा निर्णय त्यांच्याकडनं येतो. आणि केवळ माझ्या 30 वर्षाच्या प्रॅक्टिसमध्ये मी 3च लग्न वाचवू शकलो, एवढं एक मला समाधान आहे की अक्षरशः म्हणजे आम्ही मेडिएशनचं केलं नसतं तर ती तुटण्याच्या बेतातच होती. तुटणं हे केवळ फॉर्मॅलिटी होती आणि 3 संसार आपण वाचवू शकलो, याचं मला अत्यंत मोठं समाधान आहे. मला मात्र सर, मूळ कारण तुम्हाला काय वाटतं? आता जसं तुम्ही सांगितलेलं आहे की मानसिक ताणतणाव, सध्याची बदललेली जीवनशैली ही याला कारणीभूत आहे, की एकमेकांना समजून घेतोय आम्ही, हे फक्त सांगितलं जातं. प्रत्यक्षात जर पाहिलं तर समजून घेण्यासाठी एक जो सर्टन कालावधी हवा असतो तो एकमेकांना दिला जात नाही, म्हणून हे प्रमाण वाढतंय. शेवटी तुम्ही कुठल्या संस्कृतीमधनं येता, तुमचं अपब्रिंगिंग जे असतं त्याला फार प्रचंड महत्त्व आहे. आणि बरेच वेळा आज आपल्याला असं वाटतं, मी आत्ता बांद्रा कोर्टामध्ये जी काही प्रकरणं प्रलंबित आहेत, काही ठाण्याला आहेत, तिथे एक असं जाणवतं की विवाहित मुलीला सासू सासऱ्यांचा जाच वाटतो, त्यांना स्वातंत्र्य हवं असतं. तू आज हीच साडी का घातली, हाच ड्रेस का घातला, की तू अशा तऱ्हेचे वेशभूषा का करते, अशा तऱ्हेचा हस्तक्षेप हा कुठल्याही नवीन विवाहित मुलीला हा सासूकडनं किंवा नवऱ्याकडनं किंवा वरिष्ठांकडनं झालेला हा तिला आवडत नाही. तिचं स्वातंत्र्य, तिला कसं वागावं, अगदीच काय ती तंग कपडे घालून काही कुठे जात नाही आहे. बरोबर. त्यामुळे मी कुठले वेशभूषा घालावे, मी काय खावं, व्हेज खावं का नॉनव्हेज खावं वगैरे, ह्या साऱ्या गोष्टी ज्या आहेत ह्या सर्व स्तरातराने त्या साचतात सगळ्या. आणि त्याचा एकदा स्फोट झाला की मग त्याची परिणती घटस्फोटामध्ये होते. बरोबर. पूनमजी, हाच मुद्दा धरून तुमच्याकडे यायचं आहे. आता जसं सरांनी सांगितलेलं आहे की मानसिक ताणतणाव असतो IT क्षेत्रामधले जे आहेत, रात्री कधीही मेसेजेस येणं किंवा काही, तर ज्या वेळेला तुमच्याकडे काउन्सिलिंगसाठी एखादं कपल येतं त्यावेळेला तुम्हाला मूळ काय वाटतं की बेसिक घटस्फोट घेणाऱ्या कपल मागचं, घटस्फोटाच मागचं तुम्हाला नेमकं कारण, मूळ कारण काय वाटतं? इथे मूळ कारण म्हणायला गेलं तर एकच शब्द आहे, स्टेबल. ओके. STABLE. आणि ह्या स्टेबलला जर आपण ब्रेकअपमध्ये गेलो तर S म्हणजे सपोर्ट सिस्टम, जो आपण क्रिएट नाही करू शकत आहे स्वतःसाठी आणि पार्टनरसाठी.
टी म्हटलं तर थिंक आणि थँक, विचार करणं, बोलणे अगोदर विचार करणं. आणि बऱ्याचदा आपल्यासाठी जो पार्टनर आपल्यासाठी जे करत असतो त्यासाठी त्याला थँक्यू बोलणं, तो भाग येतो. ए म्हणजे येतो ॲडमायर, एक्सेप्ट. आधी स्वतःला एक्सेप्ट करा, मग माझ्या त्रुटी तर माझ्या पार्टनरमध्ये का नसतील त्याला एक्सेप्ट करा. त्याचप्रमाणे माझ्या ज्या त्रुटी आहेत त्याला ती समोरची पार्टी एक्सेप्ट करून मला ॲडजस्ट करून घेते, ॲडमायर करणे. बी म्हटलं तर आपण आलो बिलीफ सिस्टमवरती, बिहेवियरवरती. माझा स्वभाव कसा आहे, सारखं फटफटमध्ये मी रागवते का, ओरडते का, चिडचिड करते का, तेच मी समोरच्या पार्टीला अलाव करते का सेल्फ एक्सप्रेशनमध्ये. लव्ह, एल म्हटलं की लव्ह येतं आणि लॉयल्टी येते. प्रेम आपण स्वतःला करत नसणार तर इन्सिक्युरिटी फिलिंग येते की माझा नवरा किंवा माझी बायको मला प्रेम नाही करत. पण जेव्हा मी स्वतःशी सिक्युअर नाही आहे ते मी ऑटोमॅटिकली समोरच्यावरती टाकून मोकळं होते ना. तुम्ही वेळ देत नाही, तू वेळ देत नाही, मग त्याच्यासाठी XYZ कारणं लावून मी मोकळी होते. बरोबर. ई मध्ये आलं अर्नेस्ट बिलीफ. अर्नेस्ट बिलीफ, मी स्वतः किती प्रयत्न करत आहे. हे जे एक्झिस्टिंग रिलेशनशिप आहे जे 2 लोकांचं आहे, टाळी एका हाताने वाजत नाही, त्याला वाजवायला 2 हात लागतात. ह्या विवाह संस्थेमध्ये 2 हात, एक बायकोचा एक नवऱ्याचा. बायको टाळी वाजवायला तयार नसेल तर नवरा काय करणार आहे, आणि नवरा टाळी वाजवायला तयार नसेल तर बायको काय करणार आहे. दॅट इज दी अर्नेस्ट बिहेवियर दॅट आर दे आर गोइंग टू कन्वर्ट विथ इच अदर. बरोबर. ह्याला दुसरा भाग म्हटला तर पेशन्स. ह्याच सगळ्या गोष्टींच्या त्रुटी माझ्यामध्ये त्या मी एक्सेप्ट करायला तयार नाही आणि मी समोरच्यावरती गालबोट लावून मोकळा होतोय आणि पेशन्स नावाची वस्तू हरवते. मग काय सोपं वाटतं, हे तोडायचं आणि बाहेर पडायचं. तुम्ही खूप छान आणि अगदी एका शब्दामध्ये समजवलेलं आहे की स्टेबल असणं हे फार किती महत्त्वाचं आहे. सर, आता जसं सांगितलेलं आहे ही स्टेबिलिटी त्याच वेळेला येते ज्या वेळेला त्या व्यक्तीच्या समजूतदारपणा तेवढा असतो, नवऱ्याचा म्हणा किंवा बायकोचा म्हणा, कोणाचाही म्हणा. मात्र आजही आपण जरी म्हणत असलो आपण 21व्या शतकात वावरतोय, खूप पुढे गेलोय, तांत्रिकदृष्ट्या प्रगती केलेली आहे, मात्र आजही खूप कमी वयामध्ये सुद्धा लग्न होण्याचे प्रकार आहेत. मग अशा वेळेला जेव्हा अशा कमी वयामध्ये लग्न झालेल्या ज्या वेळेला कपल त्यांना घटस्फोट घ्यायचा असतो त्यावेळेला कोर्टाकडून म्हणा किंवा वकिलांकडून म्हणा किंवा काउन्सिलरकडून म्हणा कशा पद्धतीने समजवलं जातं, त्या दोघांना कशा पद्धतीने हँडल केलं जातं? त्याच्यामध्ये एक मला थोडासा मजेशीर अनुभव सांगावा असं वाटतो की बरेचसे जी प्रेमविवाह जे झालेले आहेत तर 10 पैकी किमान 6 ते 7 प्रेमविवाहाचं रूपांतर हे घटस्फोटात होताना हल्ली आपल्याला प्रामुख्याने जाणवतं, प्रकर्षाने. म्हणजे आता हा तुम्ही मुद्दा उपस्थित केला त्याच्यामुळे विचारते, प्रेम विवाहच का? त्याचं कारण असं की प्रेम ते कुठल्या तरी त्यावेळेला त्यांना एकमेकांबद्दल आकर्षण वाटतं, त्यांच्या त्या आपापले काही गुण असतील, त्यांचं रूप असेल, सौंदर्य असेल, त्यामध्ये ते अट्रॅक्ट होत जातात. आणि जेव्हा वैवाहिक पार्टनर, वैवाहिक जोडीदार म्हणून जेव्हा ते एकत्र येतात नंतर त्यांच्यात खूप मतभिन्नता दिसते. माझ्या आठवणीमध्ये मी बरेचसे म्हणजे 1 डझनभर तरी प्रेमविवाहाचे कन्सेंट डायव्हर्समध्ये आम्ही रूपांतर केलेलं आहे. ही विदारक सत्य आहे ते. आणखीन जेव्हा बरेचशा वेळा असं आपल्याला दिसतं, आता मी अलीकडे काही बांद्रा कोर्टामध्ये प्रकरण हँडल केली, त्याच्यामुळे नवऱ्याच्या वतीने आमच्या पक्षकार, महिला पक्षकार आहे, तिच्या विरोधात घटस्फोटाचा दावा होता. आणि ती सांगत होती की एक वेगळं किचन करा तुम्ही. मी वेगळं किचन जरी केलं तर मी राहायला तयार आहे, परंतु नवऱ्याचा इन्सिस्ट होता नाही सगळ्यांनी एकत्रच राहिलं पाहिजे, तिच्या प्रायव्हसीला काही अडचण होती. त्यामुळे मेहरबान कोर्टाने सांगितलं की हिनी जर स्वतंत्र किचन मागितलं तर ते ही काही क्रुएल्टी होत नाही, त्यांनी संसार देखील टिकू शकतो. आणि अजूनही ती त्या घरात जायला तयार आहे की ज्यांनी सेपरेट किचन, त्यांची 4 माळ्याची त्यांची स्वतःची बिल्डिंग आहे, कारण नवऱ्याचं आकर्षण दुसरीकडे कुठेतरी होतं. त्यामुळे तिला काहीतरी सबब हे करायची, तिला घराबाहेर पडण्यासाठी त्यांनी अशा तऱ्हेच्या वातावरण निर्मिती त्यांनी केली होती. परंतु 1 महिनाभरापूर्वीच हा निकाल आलेला आहे. आणि त्याच्यामध्ये कोर्टात म्हटलं की बायकोनी स्वतंत्र केवळ किचन मागितलं मोठ्या घरामध्ये तर हे काही नवऱ्याला क्रुएल्टी म्हणून ती काही म्हणता येणार नाही. त्यांचा नवऱ्याचा घटस्फोटाचा दावा त्यांनी नामंजूर केला. बरोबर आहे. ही वस्तुस्थिती. सर, काही शेवटची मिनिटं आपल्याकडे राहिलेली आहेत. मॅडम, तुमच्याकडून सुद्धा जाणून घ्यायचं आहे, जरी आज आम्ही आमच्या शोमध्ये म्हणत असलो की घटस्फोट झाला सोपा, मग आजपासून कायदेशीर प्रक्रिया या कशा पद्धतीने असतात, जो एक समज आहे लोकांचा की खूप किचकट असतात, मात्र नेमकं काय होत असतं? आता मद्रास कोर्टानं हा निर्णय दिल्यानंतर महाराष्ट्रामध्ये हा निर्णय बांधील असेल किंवा नाही त्याच्याबद्दल आपण सांगू शकत नाही. मात्र कोणी विभक्त व्हावं ही कोणाची अपेक्षा नसते, वकिलांची सुद्धा नसते आणि मायबाप कोर्टाची सुद्धा नसते, कारण न्याय हा सगळ्यांसाठी सारखा आहे. जेवढं सोडवता येईल तेवढं सोडवण्याचा प्रयत्न तुम्ही करतच असता. मात्र कार्यक्रमाच्या शेवटी तुम्ही लोकांना काय आवाहन कराल? विवाह करणं हे सोपं आहे, परंतु विवाह टिकवणं हे फार मोठं आव्हान आहे.
आणि कुठलाही घटस्फोट करताना कुठल्याही वकिलाला आनंद होत नसतो. बरोबर. त्याची व्यावसायिक त्याला फी मिळेल का जी त्याच्या श्रमाची बुद्धीची आणि वेळ हे असेल. तुम्ही अगोदर सुद्धा सांगितलंय तुमच्या 30 वर्षाच्या करिअर मध्ये तुम्ही केवळ 3 तीन लग्न केवळ तुम्ही केवळ वाचवले, तीन त्याचं वाचले. तुम्हाला समाधान आहे. नक्की समाधान आहे. त्यामुळे विवाह टिकवणं, एकमेकांना समजून घेणं, एकमेकांच्या गुणांबद्दल आदर असणं आणि कधी मी 4 पावलं मागे येणं, कधी तिन्ही 4 पावलं, याच्यावरनं सगळा हा संसाराचा गाडा चालतो. आणि घटस्फोट हे काय मागणं सोपं असतं, पण नंतर अशी बरीच आम्ही जोडपी पाहिल्यात की आम्ही फार घाईमध्ये निर्णय घेतला आणि आम्ही कन्सेंट डायव्हर्स घेतला, अशी सांगणारी आम्हाला काही जोडपी भेटलेली आहेत. बरोबर. मॅडम काही सेकंद राहिलेली आहेत थोडक्यात. डिवोर्सपर्यंत येण्याची वाट न बघता लग्नामध्ये उतरताना, त्या इन्स्टिट्यूशनमध्ये उतरताना आधी स्वतःला ओळखणं आणि मग पार्टनरला ओळखणं, हा चान्स प्री मॅरेज काउन्सिलिंगमधून क्रिएट केला जातो. कोर्टामध्ये पिटिशन दाखल केल्यावर मग काउन्सिलरकडे जाऊन मग लग्न टिकतंय का हे बघण्यापेक्षा लग्नामध्ये उतरण्याच्या अगोदरच, मग ते अरेंज मॅरेज असो किंवा लव्ह मॅरेज असो, लव्ह मॅरेजमध्ये ठीक आहे, मी 90% माझ्या होणाऱ्या नवऱ्याला किंवा बायकोला ओळखते, पण जे 10% मी ओळखत नाही ते डिवोर्समध्ये कन्वर्ट होत आहे. त्याच्याऐवजी प्री मॅरेज काउन्सिलिंगमधून प्रत्येकाने जर गेलं तर त्याची मानसिकता तो ओळखायला शिकतोय, फिजिकल कम्पॅटिबिलिटी ओळखायला शिकतात, करिअर त्यांचं जे फेस करायचं आहे ते ओळखायला शिकतात. ॲट द सेम टाईम जे वेगवेगळ्या घरांमधून तुम्ही आता येणार आहात, तुमची फॅमिलीज युनाईट होणार आहेत, त्यांच्याशी बॉन्डिंग कसं असावं, प्रत्येकाचं इंटरफिअरन्स किती असावं, हे सगळं तुम्हाला शिकायला मिळतंय. माझं आव्हान असंच आहे, डिवोर्सकडे जर तुम्हाला जायचं नसेल तर लग्नामध्ये उतरण्या अगोदर एकदा तरी काउन्सिलरला नक्कीच भेटा. अगदी बरोबर. म्हणजे प्री जो मॅरेज काउन्सिलिंग हे कधीही चांगलं पोस्ट मॅरेज काउन्सिलिंग पेक्षा. अगदी बरोबर. म्हणजे सर आता तुमच्या मताशी मी पूर्णपणे सहमत आहे. आता शेवटी मी काय बोलू असं झालेलं आहे, कारण तुम्ही दोघांनी पण एवढ्या सुंदर रीतीने कायदेशीर प्रक्रिया म्हणा किंवा काउन्सिलिंग हे आपलं नातं टिकवण्यासाठी कशा पद्धतीनं एक महत्त्वाची भूमिका बजावू शकतं ते मॅडम तुम्ही या ठिकाणी सांगितलेलं आहे. तुम्ही दोघांनी तुमचा अमूल्य वेळ आम्हाला दिलात, या चर्चेमध्ये सहभागी झालात, त्याच्याबद्दल आपल्या दोघांचे आभार. थँक्यू. या आपल्या विशेष कार्यक्रमात वेळ झाली इथेच थांबण्याची. तुम्ही पाहत राहा जय महाराष्ट्र न्यूज, थेट अचूक बिनधास्त.